आई पारोळा येथील विवाहित मुलीकडे गेलेली असताना घरी मुलगा हर्षल नंदकिशोर सोनार वय वर्ष 25 या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना सोमवार दिनांक 20 मे रोजी सकाळी त्याची आई घरी परतली त्यावेळी उघडकीस आली। वखारमध्ये काम करणारा हर्षल सोनार हा तरुण विठ्ठलपेठ भागात आईसह राहत होता। त्याची आई विवाहित मुलीकडे पारोळा येथे गेल्या होत्या। तेथून त्या रविवारी 19 मे रोजी रात्री परतल्या व त्यांच्या बहिणीकडे थांबल्या होत्या। त्याच रात्री हर्षल याने विठ्ठलपेठेतील राहत्या घरी गळफास घेतला। सकाळी नळाला पाणी येणार असल्याने आईला हर्षलचा मावस भाऊ दिनेश भांबरे हा घरी सोडण्यासाठी आला। त्यावेळी त्याच्या आईने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिलं तर हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला व त्यांनी आक्रोश केला। शेजारील मंडळींना व दिनेशला त्यांनी बोलावलं, तसेच शनीपेठ पोलिसांना माहिती दिली। त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल विजय निकम हे तेथे पोहोचले व हर्षलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेलं। तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं।